मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना सांसद संजय राउत ने नागपुर के प्रस्तावित राम रक्षा आंदोलन को लेकर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि इस आंदोलन का उद्देश्य केवल जन जागरूकता फैलाना है और इसके लिए अब तक किसी तरह की अनुमति नहीं मांगी गई है। राउत ने यह भी कहा है कि देवेंद्र फडणवीस भी राम मंदिर आंदोलन से जुड़ रहे, इसलिए उन्हें इस आंदोलन का समर्थन कर इसमें शामिल होना चाहिए। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। हे रामाचे मालक कोण कधीपासून झाले, कोण कुठल्याही मंदिराविषयी म्हणतो आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही। मी उद्या नागपुरात जाईन, त्यानंतर हे मंदिरा संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं, बरं आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत ना, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत। आता याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही। त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते रामभक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत। ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे आजीवन भक्त आहोत। त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल। नागपूरमध्ये अनेक राम मंदिरं आहेत किंवा या प्रकारच्या धार्मिक संस्था आहेत। आम्हाला फक्त लोकांना जागरूकता आणायची आहे या देशामध्ये रामाच्या नावावर काय चाललं आहे आणि आम्ही जे करतोय त्याला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे, कारण ते आजीवन सदस्य आहेत ना आणि ते करसेवेला गेले होते असं म्हणतायत। ज्या रामाच्या करसेवेला ते गेले ते राम मंदिर जर लुटलं जात असेल तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेली राम मंदिरं असतील, त्या सगळ्या पुजाऱ्यांनी भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं। मी तर देवेंद्र फडणवीस यांना खुला निमंत्रणच देतो आहे। मग जर ते त्या न्यासाचे आजीवन सदस्य असतील तर जरूर त्यांनी आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं। पण रावसाहेब, कदाचित आक्षेप यासाठी असू शकतो, कोणाला रामरक्षा हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई नाही। जे हिंदुत्ववादी आहेत, जे रामभक्त आहेत ते हे म्हणू शकतात, पण हे आंदोलन एका राजकीय पक्षाकडून होतं आहे। भले आता तुम्ही म्हणाल की आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहोत, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन होत असल्यानं कदाचित मग त्या न्यासाचा त्याला आक्षेप असू शकतो। इथे पक्षाचा प्रश्न, शिवसेनेनं राम मंदिरासाठी केलेलं आंदोलन चाललं का? शिवसेनेनं किंवा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येत राम मंदिरासाठी जे आंदोलन केलं ते तुम्हाला चाललं, मग तेव्हा का नाही तुम्ही आक्षेप घेतला ते राजकीय पक्षाने घेतलेलं आंदोलन आहे म्हणून किंवा संघर्ष आहे? तेव्हा का नाही केलं? म्हणजे राम मंदिर बाबरीचे घुमट कोसळत असताना ज्यांनी काखा वर केल्या, पळून गेले, ते राम मंदिराचे न्यासाचे सदस्य होतात काय? आणि आम्ही तिथे उभे राहिलो, आम्ही कोर्टाच्या खटल्याला सामोरे गेलो नंतर, आणि तुम्ही आम्हाला विरोध करता। हा कोणता न्याय? हा न्याय म्हणत नाही, हा न्याय रामालाही मान्य नाही। हे का रावणाचं राज्य नाही ना, हे रामराज्य आहे म्हणताय। कुठला राजकीय पक्ष? तिथे शिवसेना पूर्णपणे ताकदीनं त्यावेळेला 1991-92च्या पुढे सगळा काळ जो आहे हा आम्ही होतो। मुंबईमध्ये त्यानंतर ज्या दंगली झाल्या तर आम्ही मेलो, आमचे लोक मरण पावले। बॉम्बस्फोटामध्ये 550 ते 600 लोक आमचे लोक मरण पावलेले आहेत, आणि तुम्ही आता आम्हाला विचारताय तुम्ही राजकीय पक्ष आहात म्हणून? हां, असू ना, पण हिंदुत्ववादी आहोत तुमच्यापेक्षा कडवट। तर तुमचे जे काय आता या निमित्तानं तुम्ही एक्सपोज होत आहे हे लक्षात घ्या।